हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आपला एकदम महत्त्वाच्या टॉपिकवरती असणार आहे। तर मला यूट्यूबवरती खूप कमेंट येत असतात की काकेत फुगा येतो किंवा बॅक साईडला फुगा येतो किंवा काकेमध्ये आपल्या प्लेट जे आहेत त्या पडतात। तर ते कशामुळे होतात किंवा काय होतात तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईजचं कटोरी ब्लाउज पूर्ण कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोबत एक ट्रिक मी तुम्हाला अशी दाखवणार आहे की काकेत फुगा येत असेल किंवा काकेत घोळ पडत असेल किंवा प्लेट्स पडत असतील, बॅक साईडला जर तुम्ही बाहीमध्ये बघितलात तर तिथे सुद्धा आपल्याला जास्त फुगा वगैरे आलेला दिसतो। तर हे जास्त आपल्याला हेवी साईज जे असतात 42, 44, 40 तर त्या लेडीजना जास्त होत असतो। तर आजचा व्हिडिओ जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे। सोबत मी तुम्हाला या ब्लाऊजचे फोटो सुद्धा शेअर करणार आहे। लास्टला मी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं फिनिशिंग। आता आपण बघणार आहोत 42 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग। तर सगळ्यात आधी आपण इथे मेजरमेंट बघूयात की काय काय मेजरमेंट आपलं 42 साईजला लागतं। तर इथं बघू शकता छाती आपण 10.5 + 2 इंच घेतलेले आहे, 12.5 इंच, कमर 9 + 2 इंच घेतलेले आहे। तर पूर्ण उंची जी आहे मी 16 + 1 इंच घेतलेले आहे, पण पूर्ण उंची जी आहे तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे कमी ठेवू शकता। आता सोबत कटोरी मी 6 घेतलेले आहे, पण तुमच्या कटोरीचं जर माप हेवी असेल तर तुम्ही 6.25 किंवा 6.5 घेऊ शकता। तर नॉर्मली कटोरीचं जे माप आहे मी 6 इंच घेतलेलं आहे। क्रॉस पट्टी 3 आणि 2.5 घेतलेले आहे। शोल्डर जे आहे इथं मी घेतलेला आहे 6 इंच, मुंडा जो आहे घेतलेला आहे 5.75 इंच, मागील जो गळा आहे मी घेतलेला आहे 10 इंच आणि पुढचा जो आपला गळा आहे तर तो 6 इंचावरती मी घेतलेला आहे। सोबत गळा रुंदी मी याची 2.5 इंचावरती घेणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते घेतलेलं आहे। तर 16 + 1 इंच 17 इंच आपण पूर्ण उंचीचं माप घेतलेलं आहे। तर तुम्ही पूर्ण उंचीमध्ये कमी जास्त ठेवू शकता तुमच्या हाईटनुसार। तर आता शोल्डर मी घेतलेला आहे 6 इंच। तर 42 साईजला 6 इंच शोल्डर अगदी व्यवस्थित बसतं। तर हे बघा 6 इंच मी शोल्डर घेतलेला आहे, पूर्ण उंची मी 17 इंच घेतलेली आहे। आता मुंडा आपण 6.25 इंच घेणार आहोत। कारण काय होतं की ज्यावेळी 42 साईज आपण शिवत असतो तर त्यावेळी त्यांचा दंड घेर जे असतात तर ते खूप जास्त असतात। तर त्यामुळे मी 6.25 इथं जो आपला मुंड्याचा भाग आहे तर तो घेतलेला आहे। तर मुंडा आपल्याला 6.25 इंचच घ्यायचा आहे 42 साईजला, तरच आपलं जे शोल्डर आहे अगदी व्यवस्थित बसतं इथं। तर आता आपण घेणार आहोत छातीचं माप। तर छाती आपली आलेली आहे 10.5 इंच, त्यामध्ये प्लस आपण 2 इंच मार्जिन जे आहे ऍड करून घ्यायचं आहे। तर 10.5 वरती आपण एक मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर 2 इंच आपण मार्जिनसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यामध्ये। तर आता आपण कमर 9 इंच घेतली होती, तर 9 + 2 इंच 11 इंच आपण कमरेचं माप घेणार आहोत। तर हे बघा छाती आणि कमर आपण अशा आता जोडून घ्यायची आहे। तर आता गळा रुंदीचं माप आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत। तर गळा रुंदी मी इथं 2.5 इंचावरती घेतलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो आपला गळा आहे तर तो घ्यायचा आहे आपण 6 इंचावरती। तर तुम्ही पुढचा जो गळा आहे तर तो सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता, जितकं तुम्हाला डीप घालायला आवडत असेल तितकं तुम्ही हे ठेवू शकता। तर आता बॉटम पासून असं वरती आपण घ्यायचं आहे आणि राऊंड शेप असा आपल्याला फ्रंटच्या गळ्याला जो आहे तर तो द्यायचा आहे। तर हे बघा आपला असा शेप आपण राऊंड शेप दिलेला आहे फ्रंटला। तर थोडंसं मी 1/2 इंच खाली घेतलेलं आहे, त्यामुळे काय होतं प्रॉपर आपल्याला जो गोल शेप असतो तर तो निघतो। तर आता क्रॉस पट्टी आपण बॅक साईडला म्हणजे गळ्याच्या बाजूला फ्रंटच्या 3 इंच घ्यायचे आहे आणि जी बाजू आपली फिटिंगची आहे तर त्या साईडला आपण 2.5 इंच घेणार आहोत। तर थोडासा क्रॉस पट्टीला मी इथं कर्व शेप देणार आहे, ज्यामुळे ब्लाऊज शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर सुद्धा जो शेप आहे तर तो छान वाटतो। तर आता इथं मी घेणार आहे कटोरीचं माप। तर कटोरी आपण 6 इंच घेतलेलं आहे 42 साईजला। तर तुमचं जर माप हेवी असेल, थोडंसं छातीचं माप जर हेवी असेल तर तुम्ही 6.5 इंच सुद्धा घेऊ शकता कटोरीचं माप। तर 6 इंचावरती मी एक स्ट्रेट अशी लाईन आखून घेतलेली आहे आणि जिथं आपण गळ्याचा शेप देण्यासाठी 1 इंच घेतलं होतं तर तिथून आपण अशी क्रॉस मध्ये एक लाईन आखून घ्यायची। तर हे बघा
दोन्ही लाईन अशा आपण आखून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सेंटरला थोडासा इथं कर्व शेप आपण देणार आहोत. तर एकदम प्रॉपर आपला जो कटोरीचा शेप आहे ऑटोमॅटिक व्यवस्थित जो शेप आहे आपला निघतो. तर तुम्हाला अंदाजे शेप द्यायची गरज नाही. असं जर मार्किंग करून तुम्ही शेप काढलात कटोरीचा तर अगदी व्यवस्थित निघतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपण मुंड्याचं इथं माप जे आहे तर ते घेणार आहोत. तर आता फ्रंट मुंड्याचं जे माप आहे मी इथं घेतलेलं आहे 1 इंचावरती. तर हे बघा 1 इंचावरती मी फ्रंट मुंड्याचं माप आहे तर ते घेतलेलं आहे. आणि जिथं आपलं 10.5 इंच माप आलं होतं प्रॉपर तर तिथं मी मुंड्याचा जो शेप आहे तो एकदम स्टॉप केलेला आहे. तर त्याच्या पुढे मी शेप नेलेला नाही. तर अगदी दाखवल्याप्रमाणे तुम्ही फ्रंटच्या मुंड्याचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर आता आपण देणार आहोत आपल्या बॅक साईडच्या मुंड्याचा शेप. तर आपण 1.5 इंचावरती बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे तर तो देणार आहोत. आता नॉर्मली आपण असा मुंड्याचा शेप देतो पण तसं न करता आपण अर्धा इंच असा मुंड्याचा जो शेप आहे तर तो खालच्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय होतं जितकं तुमचं एक्स्ट्राचं जे कापड असतं तर कापड फुगा काय येतो कारण एक्स्ट्रा कापड राहिल्यामुळे फुगा येतो काकेमध्ये. तर ह्या प्लेट्स आणि फुगा जो आहे आपल्या इथे येत असतो एक्स्ट्रा कापड राहिल्यामुळे. तर आता काय करायचं आपण जसं की दाखवल्याप्रमाणे बॅकचा जो मुंडा आहे मी तो बघू शकता अर्धा इंच मी असं खाली घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनेच आपण कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा म्हणजे जितकं आपलं एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहतं किंवा फुगतं तर ते पूर्ण कट होतं आणि प्रॉपर पद्धतीने आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो कट होतो. जर तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला मुंडा कमी घेतला असेल किंवा मुंड्याचा शेप जर तुम्ही चुकीचा दिला असेल तर काय होतं शोल्डर उतरतं. तर शोल्डर उतरण्याचं कारण हेच आहे मेन आपलं जे कारण आहे. तर काय होतं की मुंडा जर आपण कमी घेतला किंवा मुंड्याचा शेप जर आपण व्यवस्थित घेतला नाही तर मुंडा लहान होतो आणि ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो अंगामध्ये तर ते काखेमध्ये न बसता त्याच्यात थोडंसं खाली असं फिट होतं आपल्या हातामध्येच टाईट होतं आणि त्यामुळे शोल्डर पडण्याचे जे चान्सेस आहेत तर ते भरपूर होतात. तर त्यामुळे आपल्याला मुंड्याचा शेप सगळ्यात आधी महत्त्वाचा आहे तो द्यायचा आहे. मुंड्याचं माप जे आहे व्यवस्थित घ्यायचं आहे तरच आपलं जे शोल्डर आहे व्यवस्थित बसतं आणि मुंड्याला सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही तो अगदी व्यवस्थित बसतो. तर आपलं फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे पेपर कटिंग पूर्ण आपण इथं केलेलं आहे. तर आता आपण ते करणार आहोत अस्तरवरती कटिंग. तर आता सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती काढत आहे. तर अस्तरवरती आपल्याला कोणतेही एक्स्ट्रा टक्ससाठी मार्जिन घ्यायचं नाही तर त्यामध्येच आपलं जे टक्स होतात पूर्णपणे कव्हर होऊन जातात. तर टक्स सुद्धा मी तुम्हाला सांगते मी अर्धा इंचाचे घेत नाही 1/2 इंचाचे टक्स मारते मी पाठीला. तर अगदी परफेक्ट बसतं. सोबत तुम्हाला 2-2 इंचाचं फुल मार्जिन सुद्धा यामध्ये भेटतं. तर स्लीव्ज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण स्लीव्जचे माझे 2 व्हिडिओ जे आहेत अगदी व्यवस्थित तुम्हाला सविस्तर त्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे की छातीच्या मापावरून आपण 27 ते 44-46 साईजपर्यंत आपण स्लीव्ज जी आहे कशी काढायची. तर बॅक साईड मी आता कट केलेली आहे. तर आता आपण कट करणार आहोत कटोरी. तर कटोरी सुद्धा आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करत आहोत ना की आपण पेपरवरती एक्स्ट्रा कोणतीही कटोरी जी आहे वाढवून घ्यायची आहे. तर डायरेक्ट आपण इथं अस्तरवरती कटोरी जी आहे कट करत आहोत एक्स्ट्रा मार्जिन वाढवून. तर हे बघा सगळ्यात आधी आपण कटोरी जी आहे अशी क्रॉसमध्ये कापडावर ठेवायची आहे. इथं बघा मी क्रॉस कापडावरती ही जी कटोरी आहे तर ती वाढवत आहे. तर दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे. बॉटमच्या साईडला मी 1/2 इंच घेतलेला आहे कारण मोठी साईड आहे. आणि नेहमी आपण जशी कटोरी वाढवतो पेपरवरती त्या टाईप आपण इथं जी कटोरी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे अस्तरवरती. तर एक प्रॉपर कटोरी कशी ओळखायची तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं पुढे सांगणार आहे. तर हे बघा दोन्ही साईडला आपली कटोरी जी अशी स्ट्रेच झाली की आपण ओळखून जायचं की जी आपली कटोरी आहे अगदी प्रॉपर बसते कुठेही चपटी होणार नाही. तर आता आपण कट करत आहोत आपला मुंडा. तर मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणताही मार्जिन ॲड इथं करून घ्यायचं नाही. तर हे बघा अगदी व्यवस्थित गोलाकार आपल्याला मुंड्याला जो शेप आहे तर तो कट करताना सुद्धा द्यायचा आहे. तर मुंड्याचा सुद्धा शेप मी असा कट केलेला आहे. तर आता आपण क्रॉस पट्टी नेहमीप्रमाणे जशी वरच्या साईडला जसं की आपण शिलाईसाठी वाढवतो अर्धा इंच त्या टाईप आपण इथं वरच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि साईडला आपण इथं 1/2 इंच वाढवलेलं आहे कारण क्रॉस पट्टी लावताना आपल्याला कमी पडू नये म्हणून साईडला आपण इथं 1/2 इंच क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे. तर आता शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये अस्तरमध्ये मी स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. तर आता मेन कापडावरती आपण आहे तसे पार्ट जे आहेत ठेवून कट करायचे आहेत. इथं बघू शकता हा बॅक पार्ट आहे, ही कटोरी आहे, ही आपला मुंडा आहे. तर हे पार्ट जे आहेत आपण मेन कपड्यावरती आहे तसे इथं कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता आपण मेन कपड्यावरती पूर्ण आहे तसे पार्ट जे आहेत कटिंग करून घेतलेले आहेत.
तर शिवताना आपल्याला थोडंसं कापड एक्स्ट्रा लागतं, तर त्यामुळे मी मेन कापडावरती थोडं थोडं एक्स्ट्रा कापड मी तर कट करून घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता। तर आता फायनली लुक ह्या ब्लाऊज तुम्ही बघू शकता, मी ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला आहे। तर हे बघा ब्लाऊज। तर सगळ्यात आधी ह्या ब्लाऊजचं तुम्ही फिटिंग बघू शकता। फिटिंग जे आहे खूप सुंदर असं फिटिंग या ब्लाऊजचं आहे, तर ते आलेलं आहे। हे बघा अगदी ॲक्युरेट आपलं जे फिटिंग आहे तर ते या ब्लाऊजचं आलेलं आहे। दोन्ही साईडचं एका लाईनीमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। सोबत या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता। तर आता ज्यावेळी माझे हे कस्टमर जे आहे मला फोटो पाठवतील तर त्यावेळी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन हे फोटो जे आहे तर या ब्लाऊजचे। एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत आपलं जे ब्लाऊज आहे तर इथं रेडी केलेलं आहे। तर स्लीव्ज जे आहेत मी 9 इंचाच्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे 10 इंच स्लीव्ज मी कट केल्या होत्या। तर हा आपला बॅक साईडचा गळा आहे, यू टाईप मी गळा केलेला आहे। सोबत तुम्ही मार्जिन सुद्धा बघू शकता की 2-2 इंचाचं फुल मार्जिन आपल्या ब्लाऊज मध्ये उरलेलं आहे। तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन जी आहे तर ती सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।